नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनलवर. तोच तथागतांचा उपदेश 2600 वर्षापासून भगवंताचा पावन पवित्र भिक्खू संघ आपल्या आपल्या बोली भाषेमध्ये तसा तसा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि जे जे लोक लवकर समजून घेतात, आपल्या स्वतःसाठी समजून घेतात, उपदेश ऐकताना पण स्वतःसाठी ऐकतात आणि स्वतःतले दुर्गुण काढून टाकतात, स्वतःमध्ये सद्गुण धारण करतात, तर समजून घ्यायचं की ते त्या दक्ष गृहिणीनं आतून आणि बाहेरून निर्मळ केलेल्या भांड्यासारखे आहेत की ज्याच्यामध्ये दूध तापवलं काय, भाजी बनवली काय, ती शिजताना, भाजताना, उकडताना ती खराब होत नाही आणि जास्त कालावधी ठेवली तरी खराब होत नाही. तसंच ते निर्मळ लोक समाजात गेले असता त्यांच्यामुळं त्यांचं घर, त्यांचा समाज आणि त्यांचा देश कधीही नासत नाही, बिघडत नाही, म्हणजे दुःख कोणाला येत नाही, म्हणजे ते सुख वाटत जातात. निर्मळ भांड्यासारखं निर्मळ मन झालं की मग त्या लोकांचा चेहरा प्रसन्न असतो. मग त्यांना मेकअप करण्याची गरज पडत नाही, मग त्यांना ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज पडत नाही, मग त्यांच्या घरातला बराच पैसा तिकडं जात नाही, मग त्यांचा पैसा वाचून जातो. मग जास्त पैसा मागच्या महिन्यापेक्षा ह्या महिन्यात पैसा जास्त राहिला की मग त्यांना आपोआपच वाटतं की मग आता हा विनाकारणचा पैसा जर वाचला तर मग मी कामाकामी लावा, मग ते दान देतात. मग आपोआपच त्यांनी दान देता देता मग दानामध्ये 10 पारमिता लपलेल्या आहेत, दानामध्ये 10 पारमिता लपलेल्या आहेत. जेही कोणी दान देतं तर आपोआप त्याच्या 9 पारमिता होऊन जातात. कारण की 9 पारमिता बारीक बारीक पूर्ण केल्याशिवाय दान पारमिता पूर्ण होतच नाही. कारण की दान हे एक युद्धासमान आहे असं भगवंतांनी वारंवार म्हटलेलं आहे. आणि मग ते दान देणं सुरू करतात. पाहता 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 एक एक पारमिता म्हणजे पारमितेचे घडे त्यांचे पूर्ण होतात. आणि एक दिवस त्यांच्या त्या पारमितेच्या घड्यामुळं त्यांना कोणी ना कोणीतरी एक कल्याण मित्र किंवा कल्याण मैत्रीण भेटते आणि मग ते त्यांना योग्य धम्माचा मार्ग सांगतात. आणि धम्माचा मार्ग तोच आहे, दुसरं कोणता असणार आहे? जो तथागताने त्या काळात सांगितलेला आहे तोच ह्या काळात पण आहे. तो काय आता बदललेला नाही आहे, तेव्हाही बदललेला नाही आहे आणि तो पुढं पण बदलणार नाही आहे. तो 4 आर्य सत्यचा आहे. आणि ते 4 आर्य सत्य मग जो कोणी ये आर्य सत्यानी विभावयंती गंभीरपणेन सुदेशितानी किंचापि ते होंती भूसप्पमत्ता न ते भवंग आठमंग आदियंती इदंपि संघे रतनं पणितं हे तेन सच्चेन सुवस्ती होतु. आता हे पाठताय आपलं, पण याचा अर्थ काय आहे की ये आर्य सत्यानी म्हणजे हे आर्य सत्याला म्हणजे ह्या 4 आर्य सत्याला गंभीरपणेनं म्हणजे गंभीर प्रज्ञेनं म्हणजे चांगल्या हुशारीनं, चांगल्या शहाणपणानं, चांगल्या ज्ञानानं जे कोणी ह्या 4 आर्य सत्याला 12 अंगांनी पाहिल, जीवनामध्ये उतरवण, न ते भवंग आठमंग आदियंती, न ते भवंग त्याचं भव बनत नाही, आठमंग म्हणजे 8वं, आदियंती म्हणजे तो 8व्यांदा इथं जन्माला येत नाही, म्हणजे श्रोतापन्न होऊन तिथंच आरंत होऊन जातो. म्हणजे बघा किती स्पष्ट सांगितलं. आणि हे सूत्र बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात पण घेतलं आणि बुद्ध पूजापाठ नावाचा छोटासा ग्रंथ आहे तिच्यामध्ये घेतलं. म्हणजे इथं प्रूव्ह झालं की बाबासाहेबांनी सुद्धा पुनर्जन्म मान्य केलेला आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा 8व्या जन्मात जर यायचं नसेल तर 4 आर्य सत्याला गंभीर प्रज्ञेनं जाणल्याशिवाय हे येता येत नाही आहे किंवा श्रोतापन्न होता येत नाही आहे. हे एवढं क्लिअर सांगितलेलं आहे. म्हणून आपण स्पष्ट रूपाने हाच मार्ग पकडला पाहिजे आणि स्वतःला आतून आणि बाहेरून निर्मळ बनवलं पाहिजे. बाहेरून निर्मळ बनवण्याची विधी तुम्हाला माहीत आहेत, थोड्या थोड्या माहीत आहेत, परंतु आम्ही त्या निर्मळतेच्या अंगानं बोलत नाहीत. जसं की आंघोळ करणे किंवा नाना प्रकारचे बाहेरून नाना प्रकारचे स्वच्छतेचे लक्षण आले. जसं की उठणं लावून नाही जमलं तर मग त्याच्यानंतर मग हळद लावणे,
हळद लावून बी नाही जमलं तर मग हळदीमध्ये थोडंसं बेसन मिक्स करणे, बेसन मिक्स करून बी नाही जमलं बाहेरचा रूपरंग समजा तर मग काही दिवसांनी मग फेअर अँड लवली लावणे, मग काही दिवसांनी विको टर्मरी लावणे. मग तेवढंही करून नाही जमलं तर आता नवीन केमिकल्स असे भारी हिरो हिरोईनीचे का नाही तसे आता सगळ्यांना नाना प्रकारचे शॅम्पूस आलेले आहेत, नाना प्रकारचे जसं की क्रीम पण आलेले आहेत, जसं की सनस्क्रीम आहे का नाही तुम्ही तसं की बाई उन्हानं आपल्याला काही नाही झालं पाहिजे आहे का नाही. पण आता बाहेरून सनस्क्रीम लावली पण आतूनच राग आला त्याला आता कसे लावावं, आतूनच तापलं ते माणूस आहे का नाही. समजा ती बाई आतूनच तापली किंवा तो माणूस आतूनच तापला तर आता कोणती क्रीम लावा आतून आहे का नाही. आता तशी क्रीम तर नाही निघली अजून, म्हणून तशी क्रीम आहे विपस्सना आहे का नाही. विशेष प्रकारे स्वतःला जर पाहिलं तर तिच्यामध्ये संवेदना पाहाव्या लागतात आणि संवेदना पाहिल्यानंतर तो व्यक्ती संवेदनेच्या रूपानं सुखद संवेदनेला साक्षीभावानं पाहतो, दुःखद संवेदनेला साक्षीभावानं पाहतो, अदुःखम सुखम ज्याला न्यूट्रल म्हणतात त्यालाही तो साक्षीभावानं पाहतो, जाणतो की ह्या दुःखाच्या जे आहेत ते द्वेषामुळं बनलेले आहेत आणि द्वेष अविद्येमुळं बनलेलं आहे, कारण तेव्हा आम्हाला विद्या नव्हती. म्हणजे शाळेचं शिक्षण नाही असं नाही, विशेष प्रकारचं ध्यानाचं ज्ञान. अविद्या, म्हणजे नसणे, म्हणजे विशेष प्रकारचं, ध्यान म्हणजे विशेष प्रकारे राग द्वेष मोह कुठं उत्पन्न होतो याचं ध्यान नसणे, त्याचं नाव आहे अविद्या. तर अविद्यामुळं द्वेषाच्या मी संस्कार बनवलेले आहेत आणि अविद्येमुळंच मी लोभाचे संस्कार बनवलेले आहेत आणि अविद्येमुळंच मी रागाचे संस्कार बनवलेले आहेत. म्हणून तर ह्या दुःखद वेदनेच्या रूपाने तो द्वेष बाहेर आला आहे, म्हणून ह्या सुखद वेदनेच्या रूपाने तो लोभ बाहेर आला आहे आणि जे सुखद बी नाही दुःखद बी नाही हा तर मोह आहे, तो तर लवकर कळत बी नाही आणि त्या संवेदना आपल्याला कळणं सुरू होतात विपश्यनेनं. म्हणून विपस्सना बाबासाहेबांनी नाकारली नाही तर स्वीकारली आहे, कारण बोधिसत्व कसं काय नाकारतील. इकडचे तुमच्याकडचे लोक काही म्हणतात, काही साहित्यिक लोक, तर त्या साहित्यकाचं जास्त ऐकायचं नाही आणि त्याचं नांदी बी लागायचं नाही आणि त्याच्या वाट्याला बी जायचं नाही आणि त्याच्या भाषणाला बी जायचं नाही. जिथं कुठं चांगलं असेल तेच घेत राहायचं आणि आपलं जीवन निर्मळ करायचं. एक छोटीशी गोष्ट बघा बरं, मुक्तीचं सुख किती आहे. मुक्तीचं सुख आपण रोज पाहतो, पण अर्धवट मुक्तीचं सुख आहे जेव्हा आपलं मन भगवंतांनी त्याला जाळ्यात अडकलेल्या माशीच्या तरफडणाऱ्यासारखं उपमा दिलेली आहे. प्रत्येकाचं मन हे मुक्त होण्यासाठी तरफडत आहे म्हणतात. जशी जाळ्यात अडकलेली माशी जशी पाण्यातून बाहेर काढलेली माशी जशी तरफडते तसं प्रत्येकाचं चित्त हे मुक्त होण्यासाठी तरफडत आहे, पण त्यांनी डोळे लावून कधी त्या चित्ताला पाहिलं नाही, त्यामुळं त्याचं तरफडणं दिसत नाही. तर ते काय करतात, या 6 इंद्रियांनी या 6 विषयाला या 6 विज्ञानाला ते पाहत राहतात, अनुभव घेत राहतात, म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं मन त्या अंतर्मनाला जाणत नाही, म्हणून त्यांना ते तरफडत आहे, ते मुक्त होण्यासाठी धडपडत आहे हे दिसत नाही. पण विशेष प्रकारची विपस्सना अशी एक विधी आहे की ती आपल्या अंतर्मनाला पाहते आणि मग अंतर्मनातून आपल्याला कळते की माझं मन व्याकुळ आहे, परेशान आहे, ते मुक्त होऊ इच्छित आहे, त्याला मुक्त होण्याची इच्छा आहे. बघा आता सध्या तुम्ही पण आपल्या घरच्या कामातून मुक्त आल्या इथं. आता जर आम्ही रात्रीच्या 2 लोक बसा म्हणलं तर बसाल का? आणखी 2 घंटे बोलू द्या, आपोआप तुम्हाला घरचं ध्यान येणं सुरू होऊन जाते. 3 घंटे झालं तर कोणाला तरी ध्यान येईन, बाई चावी माझ्याकडेच आहे, साहेब आले तर मग काय करा, बघा कोणाला तरी हे ध्यान येईल. 2-3 घंट्यानंतर कोणाला वाटतं की खिडकी उघडीच आहे, मांजरीनं उडी मारली तर दूध सांडलं तर कसं होईल, बघा ते ध्यान येईल. आणखी थोड्या वेळानं जर झालं तर कोणाला तरी घरचं ध्यान येईल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण येतो, परंतु परिपूर्ण मुक्त होणारं जे चित्त आहे ते आपलं आता झालं नाही, म्हणून आपल्याला थोडी का होत नाही घरची ओढ लागते. पण भगवान बुद्धाच्या काळात एक भगिनी पाण्याला गेली आणि पाणी भरून आणलं घागर भरून. वापस येता तिच्या पुढून 500 अरहंत भंतीजी गेले. आता अरहंत भंतीजीचं चालणं, बोलणं, बसणं, उठणं हे 6 इंद्रिय अधीन असल्यासारखं असतं. त्यांचे चक्षु कधी राग द्वेष मोहानं पाहत नाहीत, त्यांचे कान कधी राग द्वेष मोहाने श्रवण करत नाहीत, त्यांचं नाक कधी राग द्वेष मोह त्याच्यामध्ये लोटपोट करत नाही, त्यांनी चाकलेला रस कधी राग द्वेष मोह निर्माण करत नाही. त्यामुळे त्यांची काया
इतकी सुव्यवस्थित ते चालतात, एकदम शांतपणे चालतात. आणि ती श्रद्धावान माऊली तिनं 500 अरहंत भंतेजी तिच्याकडून जाताना पाहिल्याबरोबर अनेक जन्माच्या तिच्या 10 पारमिता पूर्ण झाल्या होत्या. 10 पारमिता पूर्ण करत असताना दोन्ही अंगाने निर्मळ व्हावं लागतं. विपස්සना करताना सुद्धा पुन्हा दोन्ही अंगाने निर्मळ व्हावं लागतं. ह्या 2-2 अंगांनी माणूस अरहंत होतं. तुम्ही निस्त्या 10 पारमिता पूर्ण करताना विपස්සना करणार नाही होत आहे तारण. निस्त्याच विपස්සना करत राहताना 10 पारमिता पूर्ण नाही झाल्या, नाही होत आहे तारण. या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधावा लागतो. तर 10 पारमिता पूर्ण करत असताना पण आतून आणि बाहेरून निर्मळ व्हावं लागतं. कारण दान देत असताना बाह्य आपल्याला त्या पैशातून ज्या वस्तू आणायच्या त्याचा त्याग करावा लागतो आणि आंतरिक युद्ध करावं लागतं आपल्या लोभासोबत. आपल्या लोभासोबत जेव्हा आपण युद्ध केलं तेव्हा दान नावाचं आपलं चित्त जिंकतं, मग तेव्हा दान द्यावं वाटतं. तर बघा, आतून आणि बाहेरून युद्ध करावं लागतं. तसं तिच्या 10 पारमिता पूर्ण झाल्या होत्या. बस तिनं फक्त अरहंतांना पाहिलं, त्या बुद्धांच्या पवित्र पुत्रांना पाहिलं, त्या क्षणाश्रव भिक्षूंना पाहिलं आणि पाहता क्षणी तिनं भरलेली घागर खाली ठेवून दिली. दोन्ही हात जोडले आणि त्यांना पाहतच राहिली आणि आतून तिच्या धर्मसंवेग उत्पन्न झाला. आणि ती म्हणे, यालाच खरं सुखाचं जीवन म्हणतात, यालाच खरं सुखाचं जीवन म्हणतात. ती घागर तिथंच ठेवून दिली. त्याच्या मागं गेली, त्याच्या मागच गेली. आणि ते भंते जिथं थांबले तिथं जाऊन म्हणे, भंते मला बी भिक्षुनी करा, मला बी तुमच्यासारखंच व्हायचं आहे. त्यांनी पाहिलं, लगेच भिक्षुनीकडे पाठवलं आणि तिकडंच भिक्षुनी झाली. बघा, घागर घरी पण नाही आणली, तिथंच ठेवली. तिच्या नवऱ्याला निरोप कळला की माझ्या बायकोनं 500 अरहंताला पाहिलं आणि त्याच्या मागं जाऊन भिक्खुनी संघामध्ये भिक्षुनी झाली. तर तो म्हणे, काय हरकत नाही, ती झाली तर झाली म्हणे, पण माझं एवढंच म्हणणं आहे की घागर घरी आणून ठेवायला पाहिजे होती. बघा, तिचं काय आणि त्याचं काय पाहिलं का तुम्ही? म्हणजे संसारामध्ये काय अवघड समस्या आहे. तिला अरहंत होण्याचं पडलं आणि याला घागरीचं पडलं. हा काय झाली तर ठीक आहे, म्हणजे माझं काय त्याच्यावर आक्षेप नाही. कारण ती लग्न झाल्यापासून ती तशीच वागत होती. तर मला माहीतच होतं एक दिवशी भिक्षुनी होणारच आहे. मी ज्या विहारात राहतो, मी सगळ्या महिलांना एक ट्रेनिंग दिली. मी म्हटलं, नवरा रागावला तर बोटं मोडायचे नाही, कारण आपली बोटं खरंच मोडायची एखादी बारची नाही. बोटं मोडायचे नाही, दाटवाट खायची नाही, डोळे वासायचे नाही आणि धमकी द्यायची नाही की मी अंगावर रॉकेल घेईन. आणि अशी बी द्यायची नाही की तू ह्या अंगावर टाकीन, असं पण म्हणायचं नाही. मी रेल्वे खाली जाईन नाही, तर विहिरीत जीव देईन नाही, तर वीज घेईन पण नाही, तर तुला देईन, असं म्हणायचंच नाही म्हणलं. तुम्हाला धमकी द्यायची तर नवऱ्याला एकच धमकी द्यायची म्हटलं. नवऱ्यानं जर का हात उगारला आणि रागावला तर त्यांना एकच म्हणायचं की मी भिक्षुनी होईल, बस एवढंच म्हणायचं. ही धमकी द्यायची म्हटलं. आणि तुम्ही जेवढ्या रात्री, निम्म्या रात्री या म्हणलं आमच्या विहारात, तेव्हाच तुम्हाला मुंडन करतो, तेव्हाच दीक्षा देतो म्हणलं, टेन्शन घेऊच नका. आणखी कसा भाऊ पाहिजे म्हणलं तुम्हाला. आमच्याकडे एक म्हातारी भंतीची त्याला सांगून ठेवलं, किती वाजता महिला येऊ म्हणलं, तेवढ्याच वाजता त्या दीक्षा देऊन टाकायची. आणि नवरा दुसऱ्या दिवशी आला तर त्याच्याकडून 10 वेळेस पाया पडून घ्यायचं, तर पाठवायचीच नाही पोरगी. माहेरातच आल्यासारखे म्हणलं. सर्वात बेस्ट माहेर दाखवून दिलं महिलांना. आमच्याकडच्या महिला अशा धमक्या देतात, माणसं टर भेतात. अशी धमकी दिली होती, बाबा काय सांगावं, ही जायची भिक्षुनी व्हायची. तर मला सांगा, ही किती चांगली ही आहे. याच्यातनं संसार तुटत नाही, याच्यातनं भांडण वाढत नाही, वकिलाला फेल द्यायची गरज नाही, पोलिसाचं तोंड पाहायची गरज नाही. इतका चांगला मार्ग आहे, तथागताचा श्रेष्ठ मार्ग आहे. पण त्या बिचाऱ्याला त्याचं वाटलं की नाही हिनं घरी यायला पाहिजे होतं, घागर ठेवायची होती. अहो, घागर ठेवली असती तर लेकरू दिसलं असतं तर आणखी लहान दिसलं तर नवरा दिसला असता, मग असतं किंवा आली असते, आहे का नाही, जाऊ दे, यायला काय सोडावं, नंतर बघायचं. त्याचं काय सांगावं, ते काय सांगतं ते भाषेला कधी काय उत्पन्न होईल. पण तिला ते वैराग्य उत्पन्न झालं आणि ती भिक्षुनी झाली आणि तिकडंच अरहंत पण झाली. एक दिवस ती अरहंत पूज्य भिक्षुनी भिक्षा मागू लागली. भिक्षा मागता मागता वापस येण्याच्या प्रवासात सहज तिची नजर वर गेली तर तिला एक भिक्षू दिसले. तिनं पाहिलं की हे आपल्या पूर्वाश्रमीचे पती आहेत का, म्हणून तिनं पुन्हा एकदा डबल पाहिलं आणि ओळखलं हे तर पूर्वाश्रमीचे पतीच आहेत. मग ती हळूच जवळ गेली आणि म्हणाली, मी झाले ते झाले भिक्षुनी, तुम्ही कोण झाले? आपल्या लेकराला सांभाळायला तुम्ही घरी राहायला पाहिजे होतं, तुम्ही का झाले? तर मग ते हळूच म्हणतात, आपले पोरं हुशार झाले, शहाणे झाले म्हणून मी भिक्षू झालो. मग तुम्हाला कसं काय कळलं ते शहाणे झाले म्हणून? तर म्हणे, तुम्ही भिक्षुनी झाल्यावर मी एक दिवस भात बनवला, असा बनवला कच्चाच ठेवला, पोरांना वाढला,
तर पोरं म्हणे, पप्पा पप्पा तुम्हाला भात येत नाही, तुम्ही कच्चाच ठेवला. मी दुसऱ्या दिवशी एकदम गाळगाळ शिजवला, असा शिजवला लय जास्त शिजूनच द्याला. पोरं पुन्हा हसले, पप्पा तुम्हाला भात येत नाही, आजचा तुम्ही लय गाळगाळ शिजवला. मी तिसऱ्या दिवशी बरोबर बनवला. मग पोरं म्हणे, पप्पा आजचा भात परफेक्ट आहे. असं म्हणल्याबरोबर मी ग्रह त्याग केला. म्हणे मला कळलं का आपल्या पोराला कच्चं बी कळतंय, त्याला जास्त शिजेल बी कळतंय, त्याला मध्यम बी कळतंय. आता आपले लेकरं हुशार झाले म्हणून मी सोडलं. आता तुमच्या लेकराला कळत नाही का हे? तुम्ही कधी सोडता? किती कठीण काम. म्हणजे हिच्यातून आपल्याला काही बोध घ्यायचा असतो की जेव्हा कधी समजदार कोणी झालं आपल्या घरात, तर घरातून कोणी ना कोणीतरी एकानं का होत नाही. माझं तर बहुतेक मावल्यांना, बहुतेक पुरुषांना असं आव्हान असेल की रिटायर झाल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त चिवरामध्ये येण्याचा प्रयत्न करावा. चिवरात येताना हा विचार करून यावा की मी आता संसारात सगळं पाहिलेलं आहे. लहान असताना मायबापाचं प्रेम पाहिलेलं आहे. लहान असताना ते झोक्यात किती आपल्याला झोका देतात, अंगा खांद्यावर खेळवतात, दिवसभरामध्ये किती वेळेस मुके घेतात, दिवसभरामध्ये किती वेळेस लाड करतात, जिकडं पाहिलं तिकडं ते घेऊन देतात. म्हणजे आपल्याला लहानपणचा लाड झालेला आहे. त्याच्यानंतर तारुण्यात आल्यानंतर कपडे लत्ते, घरदार, पती पाहिलेला आहे, पत्नी पाहिलेली आहे, लग्न झालेलं आहे, लग्नाच्या नंतर लेकराचं सुख पाहिलेलं आहे, त्यानंतर घराचं सुख पाहिलेलं आहे, नोकरी लागल्यानंतर पैसा पाहिलेला आहे, प्रमोशन झालं तर प्रतिष्ठा पाहिलेली आहे. त्याच्यानंतर आपण जे जे काही सुख आहे, सोनं नाणं चांदी, हे सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर लेकरबाळ झाले ते त्याचं त्या लेकराची नोकऱ्या पाहिलेल्या आहेत. लेकराचं लग्न झाल्यावर सून पाहिलेली आहे, सून नंतर पाहिलं तर नातू बी पाहिलेला आहे. आता एवढं सगळं पाहिल्यानंतर मग शेवटी रिटायर झाल्यानंतर त्या माणसानं भिक्षू व्हावं. ह्या जेवढ्या गोष्टी पाहिल्यात ना, ते पाहण्यासाठी नाही येऊ चिवरात. त्यांनी आता चिवरात यावं. आता सगळं पाहून झालंय, आता त्यानं श्वास पाहण्यासाठी यावं, त्यानं श्वास पाहण्यासाठी यावं. साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं